सध्या शनिदेवांनी राशी बदल केला आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता कुंभ राशीत जो शनिदेव होते त्यांनी आता मीन राशीत प्रवेश केला आहे. आता 2.5 वर्ष शनिदेव मीन राशीत यांचं वास्तव्य असणार आहे. मध्ये काही असे महिने येतील की तेव्हा शनिदेव वक्री होणार आहेत, पण एकूण सरासरी आपण बघितलं ना तर 2.5 वर्ष शनिदेव मीन राशीमध्ये असणार. शनिदेवांचं कसं असतं की कुठल्याही राशीत जातील तिकडे 2.5 वर्षांचं वास्तव्य असतं. म्हणून ही शनीची 7.5 वर्ष असतात का, तर प्रत्येक स्थानात 2.5 वर्ष अशी ही 7.5 वर्ष असतात. आता सध्या मीन राशीमध्ये शनिदेव गेलेत, म्हणजेच मकर राशीची 7.5 संपली आणि मेष राशीची 7.5 सुरू झाली. आता 2.5 वर्षानंतर जेव्हा शनिदेव पुढे जातील म्हणजे मेष राशीत जातील तेव्हा कुंभ राशीची 7.5 संपेल आणि पुढे वृषभ राशीची चालू होईल 7.5. हे असं 2.5 वर्षाचं कार्यकाळ चालू असतो. तसंच आता गुरु आहे, गुरु आता सध्या वृषभ राशीत आहे. तो आता 14 मे 2025 रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत जाणार आहे. तसंच त्यानंतर 29 मेला राहू केतू सुद्धा आपली राशी बदलणार आहेत. राहू आता सध्या मीन राशीत आहे, तो कुंभ राशीत जाणार, मागच्या स्थानात जाणार, मागच्या राशीत जाणार. तसंच केतू सध्या कन्या राशीत आहे, तो मागच्या म्हणजे सिंह राशीत येणार. गुरुचं कसं आहे, मिथुन राशीतला गुरु जो असतो ना, गुरुला स्वतःचं बळ असं मिळत नाही मिथुन राशीत. म्हणजे स्वतःकडे जी फळं देण्याची जी पॉवर असते, जी क्षमता आहे, तो मिथुन राशीमध्ये गुरु असं प्रकर्षाने देऊ शकत नाही. म्हणजे मिथुन राशीत गुरु गेल्यावर फारसा तुमचा फायदाही हा गुरु करून देत नाही किंवा तुमचं नुकसानही करणार नाही. अगदी आपण न्यूट्रल म्हणू शकतो की तुमचा फारसा फायदाही होत नाही आहे किंवा तुमचं नुकसानही होत नाही, असा हा गुरु मिथुन राशीतला असतो. त्याच्यानंतर पुढे आता राहू केतू जे राशी बदलतील. राहू केतूच्या बाबतीत असं विशेषतः आहे की राहू केतू बघा राशी जेव्हा बदलतात तेव्हा यांची गती ना उलटी असते. बाकीच्या ग्रहांपेक्षा यांची गती उलटी असते. म्हणजे कसं, आता सध्या मीन राशीत असलेला राहू आहे, तो जेव्हा राशी बदल करेल आता 29 तारखेला 29 मेला यांचा राशी बदल होणार आहे, तेव्हा मीन राशीतली पुढची रास कुठली येते तर येते मेष. तर इतर ग्रहांप्रमाणे राहूने मेष राशीत जायला हवं ना, तर तसं होणार नाही आहे. हा राहू मागच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत येणार आहे. तसंच केतू सध्या आहे कन्या राशीमध्ये. कन्याची पुढची रास कुठली तर तूळ, तर तूळ राशीत जायला हवा, तर तूळ राशीत जाणार नाही. हा जो केतू आहे तो मागच्या राशीत म्हणजे सिंह राशीत येणार. राहू केतूचा काळ आहे एका राशीत राहण्याचा, तो 18 महिने म्हणजे साधारण 1.5 वर्ष राहू आणि केतू एका राशीत. म्हणजे आता यांनी राशी बदलली की 18 महिने हे आपापल्या स्थानात असतील. जसं केतू आहे तो 18 महिने, राहू आहे तो 18 महिने. गुरु राशी बदल करणार आहे तेव्हा गुरुचं एका राशीत राहणारं जे कार्यकाळ आहे तो आहे 13 महिने म्हणजे साधारण 1 वर्ष पकडून चाला. गुरु हा साधारण 1 वर्ष एका राशीत असतो. आता हे सगळे ग्रह वक्री होत असतात. म्हणजे सूर्य आणि चंद्र हे 2 ग्रह सोडले तर बाकी सगळे ग्रह 6 महिने 8 महिने 10 महिने 4 महिने 5 महिने प्रत्येक ग्रह त्या काळानुसार वक्री होत असतो. तसाच हा जो शनी आहे तो सुद्धा आता 6-8 महिने वक्री होणार आहे. पुढे राहू केतू आहेत ते कायमच वक्री असतात. त्यांचं कधीही जर तुम्ही नीट तुम्हाला जर पंचांग वगैरे वाचता येत असेल, ढवळे पंचांगमध्ये वगैरे सगळं दिलेलं असतं, हे नेहमी वक्रीच असतात राहू. किंवा तुमची कुंडली असेल, तुमची पत्रिका असेल ती काढून बघा, त्याच्यात सुद्धा ज्या स्थानात तुमचा राहू असेल, ज्या स्थानात तुमचा केतू असेल, त्या प्रत्येक ग्रहाचं विश्लेषण केलेलं असतं. ते राहू केतू हे कायमच वक्री असतात. त्याच्यामुळे राहू केतू वक्री झाले म्हणून फारसा असा फरक पडत नाही. राहू केतूच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर राहू केतूला स्वतःची अशी राशी नाही आहे. स्वतःचं असं म्हणजे त्यांचं कसं आहे, हे ज्या राशीत जातील, ज्या ग्रहाबरोबर युती करतील, ज्या ग्रहांच्या दृष्टीत असतील, ज्या नक्षत्रात असतील, त्याप्रमाणे हे राहू केतू फळं देत असतात. तरी पण राहू केतूला स्वतःचं असं काही ना काही एक
असा फळं देण्याची एक क्षमता असते की राहूची काही विशिष्ट फळं आहेत, केतूची काही विशिष्ट फळं आहेत, ते ती देत असतातच, पण त्यांना एक विशिष्ट अशी राशी नाही आहे. जसे गुरुला कशी राशी आहे की धनु आणि मीन ह्या गुरुच्या राशी आहेत, शनीच्या मकर आणि कुंभ या राशी आहेत, तसं राहू केतूला विशिष्ट अशी राशी नाही आहे. ते ज्या राशीत जातील, ज्या नक्षत्रात जातील, ज्या ज्या ग्रहाबरोबर जातील, ज्या ग्रहाशी युती करतील, ज्या ग्रहाच्या दृष्टीत असतील, ज्या नक्षत्रात असतील, त्याप्रमाणे ते फळं देत असतात. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते सगळं त्या कुठल्या ग्रहाबरोबर आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे आत्ता शनीने जसा राशी बदल केला आहे, तसंच मे महिन्यामध्ये गुरु राशी बदल करतोय. त्याच्या मागोमाग पुन्हा 29 मेला राहू केतू राशी बदल करतायत. हे खूप महत्त्वाचे ग्रह आहेत. शनी, राहू, केतू, गुरु हे राशीचक्रातले ग्रहातले, नवग्रहातले खूप महत्त्वाचे ग्रह आहेत, जे मोठे ग्रह आहेत. याच्यातपासनं बऱ्याचपैकी मोठमोठे ज्योतिषी असतात, मोठमोठे जे ॲस्ट्रॉलॉजर असतात, ते प्रेडिक्शन करत असतात. हेच महत्त्वाचे ग्रह आता राशी बदल करतायत. त्याची फळं कशी मिळतील, प्रत्येक राशीला वेगवेगळी फळं असतील, ती वेळोवेळी मी व्हिडिओ टाकतोच, यापुढेही टाकेन. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ लाईक केला नसेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. ऑल द बेस्ट.